लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता अकोला जिल्ह्यात जाऊया। तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा नवीन पर्व सुरू झालाय। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगर परिषदेत सगळे पक्ष स्वबळावर मैदानात उतरलेत। मूर्तिजापूरच्या मतदारांनी गेल्या 3 टर्ममध्ये विविध पक्षांना संधी दिली आहे, पण आता जनता कोणाला पास करणार आणि कोणाला आउट करणार याची मात्र उत्सुकता आहे। आमचे प्रतिनिधी जयेश गावंडे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात। संत गाडगे बाबा आणि संत पुंडलिक बाबा यांची कर्मभूमी म्हणून मूर्तिजापूर शहराची ओळख आहे आणि या मूर्तिजापूर मध्ये आता निवडणुकीचा फड चांगला रंगला आहे आणि या निवडणुकीमध्ये तरुणांमध्ये जो आहे तो राजकीय रस्सीखेच पाहायला मिळत आहे। कारण सर्वच प्रमुख पक्षांनी तरुणांना इथं नगराध्यक्ष पदासाठी संधी दिली आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव यासह विविध मुद्दे कसे गाजणार आहेत हे आपण पाहूयात। माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हर्षल साबळे आहेत। दादा, कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवता? सामान्य घरातले असल्यामुळे सामान्यांच्या ज्या समस्या आहेत ती जाण मला आहे। मूर्तिजापुरात प्रत्येक भागामध्ये मान्य आमदार हरिभाऊ पिंपळे यांच्या मार्गदर्शनात जवळपास सर्वच विकास झालेला, सर्वच विकास कामे झालेली आहे। राहिलेली विकास कामे तसे आरोग्याच्या दृष्टिकोनातून तसे मूर्तिजापूर कसे आपण ग्रीन सिटी बनवू शकतो, मूर्तिजापूरमधील प्रभागांमधील जिथे जिथे राहिलेले रोड, नाली, रस्ते आणि हॉल आणि समाजाची असणारी मंदिरे आणि बाकी सर्व गोष्टीसाठी विशेष भर आम्ही देणार आहोत। स्वच्छता तसेच लोकांच्या समस्या जाणणारा पहिला हा नगराध्यक्ष राहील की लोकांच्या सामान्य समस्या जाणणारा। लोकांनी मला असं वाटते की बहुसंख्य लोक त्यांचं वोटिंग मला देतील आणि मला निवडून आणतील, मला असं वाटतं। मूर्तिजापूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी शुभम मोहोळ हे उभे आहेत। शुभम आपल्यासोबत आहेत। शुभम, तुम्ही एक युवा वर्ग म्हणून नगराध्यक्ष पदासाठी उभे आहात, काय तुमच्या प्रचाराचे मुद्दे आहेत? प्रचाराचे मुद्दे असे आहेत की शहरातील रस्ते, स्वच्छता आणि प्रशासन स्वच्छ किंवा चांगलं एकदम सुंदर, आणि पाण्याचे प्रश्न, नळ वगैरे 10-15 दिवस येत नाही, ते सुरळीत चालू ठेवण्यासाठी आमचा जास्त प्रयत्न आहे। हे तर आहेच तुमचे मुद्दे, पण तुमचा महत्त्वाचा आहे की तुम्ही 4 दिवसापूर्वी राष्ट्रवादीमध्ये होता आणि आता एकदमच शिवसेनेत आले, त्यामुळे बाकी शिवसेने पदाधिकाऱ्यांचा तुम्हाला विरोध आहे का? नाही, मला विरोध नाही झाला। त्यानंतर कोणते दावेदारी नसल्यामुळे मला काही विरोध झालेला नाही। सर्वांचा पाठिंबा आहे आणि पॉझिटिव्ह वातावरण आहे सर्व, त्यामुळे काही असं। कशा पद्धतीने प्रचार करताय? प्रचार डोअर टू डोअर चालू आहे आणि लाडकी बहीण योजना असल्यामुळे एकनाथ साहेब शिंदेची त्याचाही आम्हाला चांगला फायदा होऊ शकतो। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे युवा उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। दादा, ही जी निवडणूक होत आहे ती कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक होत? सर्वात पहिले मी माझं नाव सांगतो। मी शेख इम्रान शेख खलील, वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्षासाठी मला डॉक्टर ॲडव्होकेट श्री मान्य बाळासाहेब आंबेडकरांनी मला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो। त्यांनी एक नवयुवकाला संधी दिली, हे आमच्या सर्व युवकासाठी खूप चांगली संधी आहे। नंतर जे मुद्दे आहे मूर्तिजापूरमध्ये, सर्वात मुद्दा मी अगोदर पण सांगितलेला आहे, सर्वात जो मोठा मुद्दा आहे ते आमच्या मूर्तिजापूरमध्ये पाणीचा खूप प्रश्न आहे। पाणीचा असा मुद्दा आहे की नेहमी लागणारा आहे आणि त्यामध्ये आपल्या मूर्तिजापूरमध्ये 12 दिवस होऊन जातात, 10 दिवस होऊन जातात, पाणी भेटत नाही। आता पण सध्याची कंडिशन अशी आहे की 12 दिवस झालेले, आजही सुद्धा नळ आलेले नाही। तर आम्ही सर्वात पहिला आलो तर याच्यावर लक्ष पूर्णपणे देणार। त्यानंतर आमचा दुसरा मुद्दा जे आहे ते डिजिटल शाळा वगैरे, जे नगरपालिकेची जी शाळा आहे ते आम्ही सर्वात पहिले डिजिटल करू आणि जे काही सोयी सुद्धा आहे तिथे आम्ही पोहोचण्याची शक्यता असते। राज्यात सध्या नगरपालिकांचा रणसंग्राम चांगलाच रंगला आहे आणि मी सध्या मूर्तिजापूरमध्ये आहे। मूर्तिजापूरमध्ये सामान्य नागरिकांना नेमकं काय वाटतं, कोण नगराध्यक्ष होईल, त्यांना काय वाटतं, त्यांच्या समस्या काय आहेत हे आपण जाणून घेऊयात। दादा, काय समस्या तुमच्या, कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक होणार आहे?
हे सगळ्यात मोठा मुद्दा इथं पाण्याचा आहे मूर्तिजापुरात. पाण्याचा मुद्दा लय गंभीर आहे. युवकांसाठी नेमकं काय करायला पाहिजे? युवकांसाठी MIDC मध्ये काहीतरी नवीन फॅक्टरी वगैरे आणा, कारखाने वगैरे आणा. तर ह्या सामान्य मूर्तिजापूरकरांच्या ज्या भावना होत्या त्या त्यांनी व्यक्त केल्या आहेत. जयेश गावंडे, पुढारी न्यूज, मूर्तिजापूर, अकोला.